सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते तयारीमध्ये आहेत ते म्हणजे गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी। आणि आता ही थेट दृश्य मुंबईच्या राजाची गणेश गल्लीचा गणपती तो सुद्धा आता थोड्याच वेळात विसर्जनासाठी निघेल आणि मंडळाचे कार्यकर्ते अगदी सकाळपासूनच जमलेले आहेत। विसर्जनाची जय्यत तयारी कार्यकर्त्यांची सुद्धा, त्याचसोबत मुंबईमध्ये ठिकठिकाणी बंदोबस्त आहे पोलिसांचा। विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर शिस्तबद्ध पद्धतीने यंदाच्या विसर्जन मिरवणुका पार पाडण्यासाठी कोरोनाची 2 वर्ष काही मोठ्या मिरवणुका निघालेल्या नव्हत्या किंवा मग हा सगळाच उत्साह प्रत्येकानंच मिस केलेला होता आणि हा गणेशोत्सवाचा किंवा मग विसर्जनाचा आनंद पुन्हा एकदा साजरा करण्यासाठी प्रत्येक गणेश भक्त कार्यकर्ते हे देखील आता सज्ज आहेत, उत्सुक आहेत आणि सकाळपासून लालबागच्या राजाच्या दरबारात सुद्धा लगबग आहे विसर्जनाच्या तयारीची। दुसरीकडे मुंबईचा राजा गणेश गल्लीच्या गणपतीचे कार्यकर्ते सुद्धा तयारी सुरू आहे, तिथे देखील विसर्जन मिरवणुकीची। 10 दिवसांच्या मुक्कामानंतर आज लाडक्या आपल्या गणपती बाप्पाला निरोप दिला जाणार आहे अनंत चतुर्दशी। आणि अनंत चतुर्दशीच्या या विसर्जन मिरवणुका मुंबईच नाही तर पुण्यात सुद्धा अगदी शिस्तबद्ध पद्धतीने निघतील। सकाळी साधारण 9:30 ते 10च्या सुमारास मानाचे आणि जी काही प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत हे सगळे गणपती बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ होतील आणि त्यानंतर अगदी 22-22, 24-24 तास या विसर्जन मिरवणुका पार पडत असतात आणि तितक्याच उत्साहात हे कार्यकर्ते सुद्धा अगदी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी शेवटपर्यंत तोच उत्साह घेऊन असतात। आणि ही दृश्य लालबागच्या राजाच्या दरबारातली आणि तिथे थोड्याच वेळात उत्तर पूजा होईल आणि मग साधारण सकाळी 9:30 ते 10च्या सुमारास विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल आणि ही गणेश गल्लीची पुन्हा एकदा दृश्य मुंबईचा राजा आणि इथे सुद्धा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमलेले आहेत। संपूर्ण 10 दिवस भक्तांची अक्षरशः रीग लागलेली होती। कोरोना काळानंतर गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी किंवा मग हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातले सगळे देखावे किंवा मोठमोठ्या या गणेश मूर्ती आणि ही सगळी भव्य दिव्यता पाहण्यासाठी संपूर्ण 10 दिवस गणेश भक्तांची रीग लागलेली होती मुंबई पुण्यातल्या या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये। आणि आता विसर्जनाचा दिवस आल्यानंतर प्रत्येकाला जड अंतःकरणानं गणपती बाप्पाला निरोप द्यावा लागतोय। आज कार्यकर्त्यांनी अगदी 10 दिवस गणपती बाप्पाची सेवा केली आणि आता आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप द्यायची वेळ आली आहे। थोड्याच वेळात या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होईल आणि त्याची थेट दृश्य न्यूज 18 लोकमतवरती तुम्हाला पाहायला मिळतील। सध्याची ही थेट दृश्य गणेश गल्लीतली। थेट जाऊयात गणेश गल्ली या ठिकाणाहून आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, इथे उत्तर पूजा कधी आणि विसर्जन मिरवणुकीला सुरुवात कधी होईल? श्वेता, थोड्या वेळातच उत्तर पूजेला सुरुवात होणार आहे। 8 वाजता आरती होईल आणि त्यानंतर 8:30 वाजता गणेश गल्लीचे राजा हे विसर्जनासाठी त्यांच्या मंडपातून प्रस्थान करणार आहे। तुर्तास आपण पाहतोय की मागचा जो पडदा आहे तो काढून टाकण्यात आलेला आहे, कारण ही मूर्ती जी आहे ती अशीच पाठबोरी बाहेर जाते आणि त्यानंतर ती मार्गस्थ होत असते आणि त्यामुळे आपण आता या ठिकाणी पाहतो आहोत की बाप्पांची जी मागचा जो पडदा आहे तो काढून टाकण्यात आलेला आहे। थोड्या वेळातच उत्तर पूजा होईल, त्यानंतर आरती होईल आणि आरती झाल्यानंतर बरोबर 8:30 वाजता गणेश गल्लीचे राजा जे आहेत ते विसर्जनासाठी प्रस्थान करतील। मुंबईकरांना ही गोष्ट व्यवस्थित माहिती आहे की गणेश गल्लीचे राजा हे मुंबईतले मानाचे गणपती आहे। जोपर्यंत गणेश गल्लीचे राजा हे त्यांच्या मांडवातून त्यांच्या मंडपातून बाहेर पडत नाही तोपर्यंत इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे आहेत ते त्यांच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू करत नाही आणि म्हणूनच आपण पाहतो आहोत की सगळ्यात आधी खरं तर दरवर्षी 8 वाजेच्या आधीच बाप्पाची उत्तर पूजा संपुष्टात आलेली असते आणि त्यानंतर साधारणतः 7:30 वाजेपासूनच विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत असते। परंतु आज खरं तर थोडासा उशिराचा मुहूर्त असल्यामुळं आपण पाहतो आहोत की साधारण 8 वाजता
बाप्पांची आरती होईल आणि त्यानंतर 8:30 वाजता बाप्पा त्यांच्या मांडवातून बाहेर पडतील. मागच्या गल्लीतून जर बघितलं तर लालबागचा जो मुख्य रस्ता आहे लालबाग परळचा, त्या रस्त्यावरून हे बाप्पा मार्गस्थ होत असतात आणि मार्गस्थ होत असताना या भागातल्याच नव्हे तर बाप्पाच्या विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी आलेल्या सगळ्या भक्तांना आशीर्वाद देत देत हे बाप्पा पुढे विसर्जनासाठी मार्गस्थ होत असतात. गणेश गल्लीच्या राजाचं यावर्षीचं 95वे वर्ष आहे आणि त्यामुळं मुंबईतले एक जुने मानाचे गणपती असलेले गणेश गल्लीचे राजा हे यावेळेला आपण पाहतोय की सगळ्यात आधी मार्गस्थ होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मी म्हणाले की हे सगळ्यात जुनं असं मंडळ आहे जे 95 वर्ष पूर्ण करत आहे. परंतु त्याचबरोबर लालबाग परळ या भागातले म्हणजे ज्याला गणेश गल्लीचं गणपतीचं गाव म्हटलं जातं त्या गावातले हे सगळ्यात जुने बाप्पा आहे आणि त्यामुळे विसर्जन मिरवणुकीमध्ये सगळ्यात आधी हा त्यांचा आहे आणि त्याच्या साठीची संपूर्ण तयारी जी आहे ती गणेश गल्लीच्या राजाचे सार्वजनिक जे प्रणाली यानंतर आपण आता थेट जाऊयात पुन्हा एकदा लालबागच्या राजाच्या दरबारात. उदय जाधव आमचे प्रतिनिधी तिथे आहेत. उदय, रांगोळी मगाशी काढली जात होती आणि त्याचसोबत वेगवेगळी तयारी कार्यकर्त्यांकडून सुरू असेल. आत्ता तिथे काय सुरू आहे? लालबागच्या राजाच्या मार्केटमध्ये म्हणजे एकूणच लालबागच्या राजा दरबारासमोर एक सुंदर रांगोळी जी आहे ती काढण्यात येते. आपण इथे पाहू शकतो अतिशय सुंदर आणि नेत्रदीपक अशी रांगोळी जी आहे लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यासाठी इथे रंगवण्यात आलेली आहे आणि ही रांगोळी जी आहे दरवर्षी इथे काढली जाते. अतिशय सुंदर अशी ही रांगोळी जी आहे ती काढली जाते आणि अशा रांगोळ्या फक्त इथेच नाही तर संपूर्ण लालबागच्या राजाचा जो संपूर्ण विसर्जन मार्ग आहे त्या विसर्जन मार्गावरती अशा प्रकारची रांगोळी जी आहे ती काढली जाते. दुतर्फा मोठ्या प्रमाणात गणेश भक्त जे आहेत लालबागच्या राजाचं स्वागत करण्यासाठी उभे असतात आणि या रांगोळी काढणाऱ्या ज्या ताई आहेत आपण त्यांच्याशी थोडं बोलण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. ताई, तुमच्याशी थोडं बोलायचं आहे आम्हाला. एक कशा प्रकारे तुम्ही इथे रांगोळी करता दरवर्षी गणेश भक्त लालबागच्या राजाचं स्वागतासाठी तुम्ही देत आणि तयार करता, काय सांगा रांगोळीबद्दल काय सांगा? रांगोळी ही माझी सेवा आहे आणि बाप्पाच्या इथे काढायला भेटते हेच माझं खूप मोठं भाग्य आहे आणि हे भाग्य मला आयुष्यभर असंच भेटत राहू. दरवर्षी तुम्ही लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याला अशा रांगोळ्याच्या संपूर्ण लालबाग मार्केटमध्ये काढता, काय भावना आहेत तुमच्या लालबागच्या राजाच्या प्रती? खूप बाप्पा एवढं भरभरून सर्वांना देतो तर आपल्याकडनं एखादी छोटीशी सेवा त्याच्यापर्यंत पोहोचते ना हेच खूप लाख मोलाचे आमच्यासाठी. आणि धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकशी बोलल्यावर तर आपण बघितलं की स्वतः गणेश भक्त आहेत, लालबागच्या राजाचे भाविक आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मला आयुष्यामध्ये लालबागच्या राजाची काहीतरी सेवा करायला मिळते, हे माझ्यासाठी एक भाग्याचा क्षण आहे. आपण इथं पाहतो की त्यांनी त्यांच्या कलेचं जी सेवा आहे ती ते लालबागच्या राजाच्या चरणी इथे अर्पण केलेली आहे. काही लालबागच्या राजाचे कार्यकर्ते देखील आहेत, ते जल्लोषामध्ये आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. 2 वर्षानंतर लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आता निघणार आहे, काय जल्लोष आहे, कसं वातावरण? आम्ही तर 2 वर्षापासून लालबागच्या राजा कधी बसतोय आणि कधी आम्ही वाट पाहतोय, कधी विसर्जन आम्हाला आणि जल्लोष करायला भेटतंय आणि आज तो दिवस आम्हाला भेटला. त्यापुढे आम्ही खूप म्हणजे खूप अक्षतेने वाट बघत होतो. तो दिवस आज आम्हाला भेटला आहे. वाजत गाजत म्हणजे एकदम जल्लोषमध्ये घेणार आहे. लालबागच्या राजाचा ही शान कोणाची? तर आपण पाहतोय की कार्यकर्ते देखील जल्लोषामध्ये उत्साहामध्ये आहेत. 9:30 वाजता लालबागच्या राजाची उत्तर पूजा जी आहे ती केली जाणार आहे. त्यानंतर लालबागच्या राजाची राजेशाही विसर्जन मिरवणूक जी आहे ती वाजत गाजत लालबाग मार्केटमधून पुढे निघणार आहे आणि त्यावेळेचा जल्लोष जो आहे तो खरंच डोळ्याची पारणे फेडणारा असेल ना. जे उदय, आणि ही सगळी क्षणचित्र, हा सगळा जल्लोष आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत सुद्धा असाच पोहोचवत राहू. मुंबईतली सार्वजनिक मोठमोठी गणेशोत्सव मंडळं आणि तिथे बाप्पाची निघणारी विसर्जन मिरवणूक आणि कशा पद्धतीनं हा सगळा कार्यकर्त्यांचा जल्लोष आहे, विसर्जन मिरवणुका किती तास चालतात, कशा पद्धतीनं चालतात, या सगळ्याची थेट दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोतच.